अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला, नवीन सेवेला आणि महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करूया. तर बघा, आजचा हा आपला व्हिडिओ ज्या मुलांचा विवाह जमत नाही किंवा जमलेला विवाह काही कारणास्तव मोडीस येतो किंवा विविध काहीतरी कारणं मध्ये येतात आणि जमलेला विवाह मोडला जातो, असं बऱ्याच दादांच्या बाबतीत होतं. तर आज त्याच्यासाठी हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्यक्ष गुरु माऊलींनी सांगितलेली ही सेवा हा उपाय आहे आणि खूप जणांना या सेवेचा छान असा अनुभव पण आलेला आहे. आता बघा, विवाह जमण्याबाबत आपण उसाचा उपाय सांगितलेला आहे. एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे या सेवेबद्दल. पण आता फक्त ही सेवा मुलांसाठी आहे. ज्या मुलांचा विवाह जमत नाही त्यांनी फक्त ही सेवा करायची आहे. तर बघा, काय होतं की बऱ्याच वेळेस आपले विवाह हा मुलांचा जमतो आणि सर्व काही ठरतं, पण अचानक काहीतरी अडथळामध्ये येतो आणि तो विवाह मोडतो आणि तो असंच सतत हेच कारणाने आपल्या मुलांचे विवाह रखडले जातात किंवा मोडले जातात. तर याचं कारण काय किंवा यासाठी कोणते उपाय करायचे जेणेकरून तुमच्या मुलांचा विवाह जुळून यावा. त्याचबरोबर बघा, ही सेवा जी करायची आहे, मी तुम्हाला ही सेवा जी सांगणार आहे तर ती फक्त म्हणजे ज्याच्यासाठी ही सेवा आहे तर त्याच मुलांनी ही सेवा करायची आहे. आईने करू का, वडिलांनी करू का किंवा बहिणीने करू का, भावासाठी असं नाही. ज्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे ज्यांचा विवाह जुळत नाही त्याच व्यक्तीने ही सेवा करायची आहे. आता बघा, यासाठी खूप सारे कारणं असतात. बऱ्याच वेळेस पितृदोषही आडवा येत असतो. आपल्या घरातील एखादी बिना लग्नाची व्यक्ती गेलेली असते समजा, तर त्याचे म्हणजे काहीच इच्छा त्यांच्या पूर्ण झालेल्या नसतात. ते अर्ध्यात आयुष्यातून गेलेले असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला तो त्रास होतो. आपण त्यांच्या स्मरणार्थ काही म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ काही केलेलं नसतं किंवा दानधर्म केलेला नसतो. त्याच्यामुळे त्यांचा आत्मा जो भटकत असतो आणि तो आपल्याला कशातच यश देत नसतो, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असतं. बघा, जो कोणी पित्रांची सेवा करत नाही तर त्यांना सदैव काही ना काही अडचणी ह्या येतच असतात. आपण पित्रांच्या स्मरणार्थ काही सेवा केल्या, काही उपाय केले किंवा काही दानधर्म केला तर आपले पित्र हे आपल्यावर खुश राहतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये ही सफलता मिळत असते. पण आपण त्यांचं काहीच नाही केलं तर बघा, आपल्याला प्रत्येक कामात अडथळे निर्माण होतात. प्रत्येक कामामध्ये काही ना काही अडथळा हा येतो म्हणजेच येतो. तर त्याचं कारण पितृदोषाचं सुद्धा असू शकतं. तर आपण ही सेवा करण्याच्या आधी सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, सेवा करायची आहे. पितृसेवाच म्हणजे काय बघा, तुम्ही पित्रांच्या स्मरणार्थ काहीही दानधर्म करू शकतात किंवा पित्रांच्या स्मरणार्थ तुम्ही पंचमहायज्ञसुद्धा करू शकतात. बघा, पंचमहायज्ञ हा दररोज नित्यसेवेबरोबर पंचमहायज्ञ करणं हा तितकाच महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर नित्यसेवा ही स्वामी महाराजांची नित्यसेवा, स्वामीचरित्र सारामृताचे दररोज 3 अध्याय, 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि 11 वेळेस तारक मंत्राचं पठण आपल्या घरात झालंच पाहिजे. आणि त्याचबरोबर पंचमहायज्ञ हा झालाच पाहिजे आपल्या घरात. पंचमहायज्ञ केल्याने आपल्या घरातील जो काही पितृदोष आहे तर तो कमी होण्यास मदत होते आणि पित्रांचा आशीर्वाद आपल्या सोबत राहतो आणि आपल्याला जे काही जे काम आपण हाती घेतलेलं आहे तर त्या कामामध्ये सफलता मिळत असते. त्याच्यामुळे आवर्जून पंचमहायज्ञ घरात हा झालाच पाहिजे. त्याचबरोबर आता ज्या मुलांचा विवाह जमत नाही तर त्या मुलांनी काय करायचं आहे बघा, हा जो उपाय आहे तर तुम्हाला फक्त 3 शनिवारी करायचा आहे. तुम्ही 3 शनिवारी करू शकतात किंवा 5 शनिवारी करू शकतात. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला किती शनिवारी करायचं आहे त्यानुसार तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि ही सेवा ज्यांचा विवाह जुळून येत नाही किंवा जुळलेला विवाह मोडतो त्याच व्यक्तीने करायचा आहे. आणि ही सेवा करताना अटी कोणते, नियम कोणते, तर बघा, ही जी तुम्ही 3 शनिवारची किंवा 5 शनिवारची म्हणजे उपाय करणार आहात, सेवा करणार आहात, तर ही सेवा चालू असताना तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे. जमलंच तर तुम्ही तेवढे तुमचे शनिवार होऊचपर्यंत मांसाहार स्किप केला तरी चालतो किंवा फक्त ज्या दिवशी तुम्ही ही सेवा करणार आहात त्या दिवशी मांसाहार तुम्ही कटाक्षाने टाळलाच पाहिजे. मांसाहार वर्ज्यच केला पाहिजे, तरच सेवेचं तुम्हाला फळ मिळतं. बघा, कोणतीही सेवा आपण करायला
गेलो, ती सेवा तुम्ही जितकी विश्वासाने, श्रद्धेने आणि मनापासून करा तितकी सेवा ती तुमची सफल होते. त्यामुळे सेवेबरोबर विश्वासाबरोबरच अटी नियमाचं सुद्धा पालन केलंच पाहिजे. तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या शनिवारी तुम्हाला पहिल्या शनिवार तुम्ही जेवढे शनिवार करणार आहात तेवढे शनिवारी तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे. बघा, आता प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर असतं म्हणजे असतंच. तुमच्या गावात ही मारुतीचं मंदिर असणारच. नसेल तर तुम्ही शेजारच्या गावातसुद्धा जाऊन हा उपाय करू शकतात. तुम्हाला काय करायचं आहे, या उपायाला शनिवारपासून सुरुवात करायची आहे. पहिल्या शनिवारी तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे. जाताना तुम्ही खडीसाखर न्या, फुलं न्या, उदबत्ती न्या, फुटाणे आणि रुईच्या फुलाची मंडवळी करून तुम्हाला न्यायची आहे. बघा, रुईचे फुलं ही कुठेही तुम्हाला शेतात म्हणा, कुठेतरी पडीक जागा असते तिथे तुम्हाला कुठेही मिळून जातील. तर तुम्ही रुईच्या फुलाची मंडवळी करून मारुतीच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे. मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर मारुतीच्या सर्वात आधी मारुतीरायाचं दर्शन घ्यायचं आहे तुम्हाला आणि तिथे संकल्प करायचा आहे तुम्हाला की ही तुम्ही सेवा कशासाठी करणार आहात ती मारुतीरायाला तुम्हाला सांगायचं आहे. आणि प्रत्यक्ष गुरुमाऊलींच्या आणि स्वामी महाराजांच्या कृपेने आणि तुमच्या कृपेने माझी ही इच्छा पूर्ण व्हावी असं म्हणून तुम्हाला मारुतीरायाला सांगायचं आहे. आणि तिथं तुम्हाला जी तुम्ही मंडवळी नेलेली आहे ती मारुतीरायाच्या डोक्याला मंडवळी लावून नंतर ती चरणावर त्यांच्या मंडवळी ती ठेवायची, मारुतीरायाच्या कपाळाला लावून नंतर तुम्हाला ती मंडवळी चरणावर ठेवायची आहे. आणि नंतर मग संकल्प तुम्हाला करायचा आहे. तुमचं संपूर्ण नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे आणि तुम्ही ही शनिवार किती दिवसाचे करणार आहात आणि ती ज्याच्यासाठी तुम्ही विवाह जुळून यावा, माझा जमलेला विवाह मोडीशी येऊ नये आणि तो विवाह जमून यावा, त्याच्यासाठी तुम्हाला मारुतीरायांना प्रार्थना करायची. मी एवढे शनिवार ही सेवा करणार आहात, संकल्पयुक्त सेवा करणार आहे असं तुम्हाला सांगायचं आहे. आणि नंतर तिथे बसून तुम्हाला फुलं ठेवल्यानंतर उदबत्ती, धूप, दीप सर्व काही लावल्यानंतर मग तुम्हाला सेवा करायची आहे. बघा, अगदी साधी आणि सोपी सेवा आहे. असं नाही की तुम्हाला तासनतास तिथं मंदिरात जाऊन बसावं लागेल, तुम्हाला त्या दिवशी सुट्टीच घ्यावी लागेल, असं नाही. तुम्ही सकाळी लवकर जाऊनसुद्धा ही सेवा केली तर अवघ्या 5-10 मिनटात होणारी ही सेवा आहे. जास्त काही वेळ लागणारा नाही, एकदम कमी वेळेत होणारी ही सेवा आहे आणि तुम्हाला छान असं फळ देणारी ही सेवा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, बघा, त्यासाठी तुमच्याकडे नित्यसेवा जी काही श्रोत मंत्राची जी पोथी आहे नित्यसेवेची, तर ती नित्यसेवेची पुस्तिका तुमच्याकडं असायला पाहिजे, कारण त्याच्यामध्येच हे मंत्र श्रोत आहेत. तर सर्वात आधी तुम्हाला कोणती सेवा करायची आहे, तर मारुतीरायाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला रामरक्षा श्रोताचं पठण करायचं आहे. नंतर मारुती श्रोताचं पठण करायचं आहे आणि नंतर लागोला शस्त्र शत्रुजय हे 157व्या पानावर आहे, त्याचं पण पठण करायचं आहे. फक्त हे 3 श्रोत आहे, याचं तुम्हाला मंदिरामध्ये मारुतीरायाच्या समोर बसून पठण करायचं आहे. बघा, आणखीन डबल सांगते, रामरक्षा श्रोत याचं एक वेळेस पठण तुम्हाला करायचं आहे, मारुती श्रोताचं एक वेळेस पठण करायचं आहे आणि लागोलास्थ शत्रुंजय श्रोताचं पठण करायचं आहे. हे 157व्या पानावर तुम्हाला मिळून जाईल. तर फक्त या 3च सेवा तुम्हाला करायच्या आहेत. बघा, विश्वास ठेवला की तुमच्या या विश्वासाला कधीच तुमचा विश्वासच डगमगणार नाही आणि तुम्ही डगमगू सुद्धा द्यायचा नाही, कारण स्वामी महाराजांच्या कृपेने प्रत्यक्ष गुरुमाऊलींच्या सांगितलेल्या या सेवेने तुमच्या जीवनाचं कल्याण होणारच. जे काही तुमची मोडीस आलेला विवाह आहे तो जुळून येणार म्हणजे येणार. फक्त ही सेवा तुम्ही श्रद्धायुक्त अंतःकरणाने नक्की करा आणि सांगितलेल्या या सेवा आणि अटी नियमानुसार करा. बघा, तुम्हाला याचा 100% छान असा अनुभव येणार म्हणजे येणारच. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजची सेवा आवडली असेल तर नक्की एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन सेवेसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.